भवनामध्ये गँग होती, परिसराला आपण भवन म्हणतो. विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं. खुनातले मोकाचे आरोपी, दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते. कोणी आणले त्यांना? काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं हे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे. ह्यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही. हे गुंडांचं राज्य झालं आहे. जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं, कोणी अन्य मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते, हे सरकार बरखास्त करा, इथे राष्ट्रपती राजवट लावा. मग काय त्यांना असं वाटत नाही का? त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लावण्याच्या लायकीचं झालेलं आहे. दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही मी त्यांना. समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाहीत. भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल, त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तुम्ही. त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत ना. त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत. मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्तक हे विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत. उद्या ते विधानसभेत जातील, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचं गँगवॉर हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन देईल. गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली आहे, ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची, अंडरवर्ल्डमध्ये भरती व्हायची ठिकठिकाणी, आम्ही पाहिलं आहे ते, त्या पद्धतीची भरती आहे. त्या पद्धती हा जो हनी ट्रॅप प्रकरण सध्या चाललं आहे नाशिक आणि इतरत्र, त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का? त्यांनी बोलायला हवं. नाना पटोले असतील, जयंतराव पाटील असतील, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील, अनिल परब असतील, प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडला. त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे? कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय आहे? ह्या लोकांना विधानसभेत विरोधी पक्षनेता त्यासाठीच नको आहे. या सगळ्या मुद्द्यावर तो आवाज उठेल विधिमंडळामध्ये आणि सरकारला जाब विचारेल. म्हणूनच ते विरोधी पक्षनेता होऊ देत नाहीत विधानसभेत. माझी मागणी आहे की राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे, संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात, तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी. गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोचल्या. विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू, सुरे आणि हत्यारं बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे, त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती. मोकाच्या आरोपीकडे, ही माझी माहिती आहे, ही हत्यारं होती सगळी. आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता, ही सुद्धा पक्की माहिती आहे. पण रावसाहेब, आमदारांच्या शिस्तीचं काय किंवा विधान भवनात होत असलेल्या गर्दीचं काय? मी शक्यतो कमी जातो. मी आजच सकाळी, माझे आमदार भाऊ आहेत सुनील राऊत, आणि माझ्याकडे सकाळी आमदार मिलिंद नार्वेकर आले होते. मी त्यांच्याशी सुद्धा बोललो की मला आतमध्ये जाता येत नव्हतं. माझ्यासारख्या वरिष्ठ खासदाराला मुख्य गेटपासून